हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज फायनली आम्ही दीदी आणि जिजूचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम पूर्ण करूनच घेतलेला. बरं, तर धोंडे जेवणाचा कार्यक्रम आज ठरवायचा हे असं काहीच ठरलेलं नव्हतं. ते एकदम बाय चान्स झालेलं आणि मी माझं ॲज युजुअल कामं वगैरे चालू देत होते. आज म्हटल्यावर संडे आणि संडे हा माझा लेझी डे असतो हे तुम्हाला चांगल्याने माहिती आहे. सो मी माझा वेळेनुसार माझे कामं आवरत होते हळू आणि लेट उठले, लेट खाल्लं-पिल्लं म्हणजे आज अंघोळ पण मी इतक्या लेट केलेली असेल की बस. आणि माझा पूर्ण प्लॅन होता की मस्त खाऊन-पिऊन मी आराम करणार आहे. कारण पूर्ण वीक माझी इतकी धावपळ चालू असते, इतका उशीर होतो मला. त्याशिवाय मला बिलकुल टाईमच नाही भेटत स्वतःकडे लक्ष द्यायचा. सो म्हटलं आज मस्त खाऊन-पिऊन झोप काढेल मी फक्त अन् फक्त. त्यानंतर मध्ये माझं एक पार्सल आलेलं Mishoकडनं. तर मी माझ्यासाठी पर्स मागवलेला आणि तुम्ही विश्वास नाही कराल, इतका सुंदर क्वालिटीमध्ये मला रिसीव्ह झालेला आहे तो. लिटरली मला खूप आवडलेला आहे अँड विथिन अफोर्डेबल प्राईसमध्ये मला तो भेटलेला. इफ यू वॉन्ट लिंक प्लीज कमेंट डाउन. मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत. बरं, तर संडेचा ट्विस्ट प्लॉट आता सुरू होतोय. कसा तर मी सांगते. आम्ही मस्त जेवण वगैरे करून झोपून घेतलं होतं आणि मध्येच या दोघा फॅमिलीचा प्लॅन असा झालेला, की धोंडे जेवणाचा कार्यक्रम आज पूर्ण करूनच घेऊया. आता मी तर प्रिपेअर नव्हतीच, बट स्टिल मला उठावं लागलं स्वतःला कम ऑन बोलून. पहिली गोष्ट तर हे काही सोपं नव्हतं. खूप काही गोष्टी कराव्या लागतात. डेकोरेशन, स्वयंपाक, पूर्ण व्यवस्थित आवरणं, त्याशिवाय त्यांना कपडे, लते वगैरे. बरं, तर हे सर्व काही अर्ध्या काही गोष्टी करून घेतल्या होत्या मम्मीने. जेवण वगैरे तिच्याकडे होतं. म्हटलं, "तू ते कर." माझ्याकडे काम होतं बाहेरचं सगळं काही डेकोरेशन. त्याशिवाय दीदीची साडी बाकी होती. त्यासोबतच दीदीची सिस्टर इन लॉ सुद्धा येणार होते. सो त्यांच्यासाठी पण मला ड्रेस घ्यायचा होता. सो हे सर्व काही माझ्याकडे प्रेशर होता आणि अशा खूप काही वस्तू होत्या छोट्या-छोट्या ज्या मला एकदम ध्यान करून आणायच्याच होत्या. आणि नेमका प्रॉब्लेम असा झाला होता, की बाय चान्समध्ये म्हणजे ठरलेलं काहीच नव्हतं. एकदम कोइन्सिडन्सली ते सर्व काही ठरवलं यांनी. सो टाईम खूप कमी होता. खूप पटापट आवरायचं होतं. मग सर्व काही डेकोरेशनचं सामान घेऊन म्हणजे जेवढं नाही तेवढं मी थोडाफार प्रयत्न केलेला आणायचा. तर मग घरी येऊन मग मी तेच डेकोरेशन वगैरे करत होती आणि तुम्ही बघितलंच असेल असं काही छोटंसं सिंपलचं डेकोरेशन केलं होतं मी आणि मग जेवण वगैरे केलं. त्यांच्यासाठी जे गिफ्ट्स आणले होते ते त्यांना दिलेलेत आणि खूप चांगल्या प्रकारे असा प्रोग्राम पार पडलेला. खूप सुंदर झालेलं सर्व काही. पण माझी इतकी धावपळ झाली अगेन मी खूप थकून गेले होते यार. लवकर झोपून घेतलेलं मी पण जेवण वगैरे करून. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. थँक यू फॉर वॉचिंग.